पालघरच्या मासवण इथल्या आश्रमशाळेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। दरम्यान या मृत्यूच्या संदर्भातली कारणं शोधली जात असताना असाही तपशील समोर आलाय की तिथे अनेक विद्यार्थ्यांना तापाची लागण झाली आहे आणि पालक यामुळे चिंताग्रस्त आहेत। तापाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांवर मनोरच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। गेल्या 3 महिन्यापासून तिथल्या टोटल मुलांना जेवढी पण तिथे मुलं आहेत त्यांना थंड्या पाण्याने आंघोळ करायला देतात आणि आत्ताच आपल्या गावामध्ये महापूर म्हणजे भरपूर पाऊस पडल्यामुळे पूर्ण पाणी दूषित आहे नदीचं आणि त्या थंड्या पाण्याने गेल्या 3 महिन्यापासून मुलं आंघोळ करतात आणि त्या पाण्यामुळे ह्या मुलांना सध्या तापाची साथ पसरलेली आहे आश्रमशाळेत। आणि मला त्या आश्रमशाळेच्या टोटल म्हणजे जेवढे पण अधिकारी आहेत त्यांच्यावर माझा असा आरोप आहे का ते लोक जे GR काढतात म्हणजे या लोकांनी जो GR काढलेला आहे का मुलगा कितीही आजारी असला तरी त्याला पालकांच्या ताब्यात द्यायचं नाही, हा पूर्णपणे चुकीचा GR आहे। ह्याचा मी GRचा निषेध करतोय। रविवारी तो नॉर्मल होता। रविवारी मला वाटतं एक कार्यक्रम सुद्धा होता त्यांच्या आश्रमशाळेत, त्यातही तो सहभागी झाला होता। मात्र सोमवारी सकाळी त्याला खूपच अस्वस्थ झालं होतं, श्वास घेता येत नव्हता, त्रास होत होता, थोडासा ताप पण होता आणि त्याला PSA मध्ये आणला। त्यावेळेला त्याचे पल्ससुद्धा जास्त लागत होते, म्हणजे पल्स लागत नव्हते, हार्टबीट सुद्धा व्यवस्थित नव्हते आणि एकदम बेशुद्ध अवस्थेत जरासा तो मुलगा होता आणि त्याला मग RSला पण रेफर करण्यात आलं PSA कडून थोडा उपचार करून आणि वाटेत त्याचा मृत्यू झालेला आहे।